नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? क्रिया. काय आहे तिचं नाव? क्रिया. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण बघणार आहे क्रिया यांची परिभाषा आणि त्यांचे काही बातमी. तर क्रिया, तर पहिला प्रश्न तुमचा काय आहे क्रियाचा? क्रिया से आप क्या समजते हो? क्रिया याबद्दल तुम्ही काय समजून घेत आहे? क्रिया याबद्दल तुम्ही काय समजून घेत आहे? तुमचा पहिला प्रश्न काय आहे? क्रिया याबद्दल तुम्ही काही समजून घेत आहे की क्रिया काय आहे? तर याप्रमाणे यांचं उत्तर किंवा यांची परिभाषा आपण इथे पाहणार आहे. तर चला बघून घ्या. वाक्य के जिस शब्द में हमें किसी कार्य को करने या होने का बोध हो उसे क्रिया कहते हैं. प्रत्येक वाक्य में क्रिया अवश्य होनी चाहिए. क्रिया के बिना वाक्य नहीं बनता. क्रिया वाक्य की अनिवार्यता है. तर इथे क्रिया यांची परिभाषा कशाप्रमाणे दिलेली जात आहे ते आता आपण पाहणार आहे. बघा, वाक्यातील ज्या शब्दाचा आपल्याला कोणताही कार्य करणाऱ्या किंवा होणाऱ्या बोध करून जात आहे त्यांना आपण क्रिया असंही म्हणतं. प्रत्येक वाक्यातून क्रिया अवश्य होणार आहे. क्रियाचा विना वाक्य नाही बनवते. क्रियाचे बिना कोणताही वाक्य नाही बनतं. क्रिया हा वाक्यातून अनिवार्यता आहे. क्रिया हा वाक्यातून अनिवार्यता आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, पहिला मोर नाच रहा है. मोर काय करत आहे? नाचत आहे. लड़का पत्र लिखता है. लड़का म्हणजे मुलगा पत्र लिखत आहे. सूरज निकलता है. सूर्य निघत आहे. रोहन विद्यालय गए. रोहन विद्यालय जात आहे. तर याप्रमाणे इथे आपण अजून काही बघणार आहे, बघून घ्या. बघा, इन वाक्यों में नाच रहा है या वाक्यातून नाचत आहे. पत्र लिखायचं आहे. निकलना, गया आदि शब्दों में कार्य होने का बोध होता है. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. या वाक्यातून तुम्ही बघणार आहे की नाच रहा है मतलब नृत्य करत आहे आणि पत्र लिहत आहे आणि बाहेर काढत आहे किंवा जाणार आहे. तर हा सगळं जे शब्द आहे ते कार्याचं होणाऱ्याचा बोध करत आहे. ऐसे शब्द क्रिया कहलाते. आणि हा जे शब्द आहे ते आपल्याला क्रिया करत आहे किंवा क्रिया होत आहे असं आपल्याला जाणून जात आहे. हिंदी भाषा में क्रिया वाक्य के अंत में ही आती है. हिंदी भाषातून क्रिया वाक्याच्या अंतमध्येही येत आहे. कई वाक्यों में एक से अधिक क्रियाएं होती है. आणि कई वाक्यातून, कोणत्याही वाक्यातून किंवा खूपच वाक्यातून क्रिया एक से अधिक होत आहे. कुछ वाक्यों में क्रिया लुप्त होती है आणि काही वाक्यातून क्रिया लुप्त म्हणजे गायब होऊन जात आहे. काही वाक्यातून क्रिया लुप्त म्हणजे गायब होऊन जात आहे. आता आपण पाहणार आहे धातू. बघा, धातू. क्रिया के मूल रूप को धातू कहते हैं. क्रियाचा मूल रूपातून किंवा क्रियाचा मूल रूपाला काय म्हणत आहे? धातू असं म्हणतं. जसे पढ़ लिख पी. जसं इथे पुन्हा सांगत आहे मी, पुन्हा बघून घ्या. धातू. क्रिया के मूल रूप को धातू कहते. क्रियाचा मूल रूपाला आपण काय म्हणतं? धातू असंही म्हणतं. जसे पढ़ म्हणजे अभ्यास करा. लिख म्हणजे लिहिणाऱ्या. पी सो, उठ, बैठ, दौड, हस, जाग आदि. हा सगळं जे काय आहे क्रियाचा सामान्य रूप आहे. काय आहे? क्रियाचा सामान्य रूप आहे. क्रिया का सामान्य रूप मूल धातु में ना प्रत्यय जोड़कर क्रिया का सामान्य रूप बन जाता है. क्रियाचे जे सामान्य रूप आहे ते मूल धातूचा मूल धातूचा ना प्रत्यय जोडून क्रियाचा सामान्य रूप बनून जात आहे. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. क्रिया यांचा मूल रूप धातू आहेत ज्यांना आपण धातू म्हणतात. ज्यांचा पड जसं काही शब्द दिलेले आहे. पड, लिख, पी, सो, उठ, बैठ, दौड, हस, जाग आदि. क्रियाचे सामान्य रूप मूल धातूतून ना प्रत्यय जोडून क्रियाचा सामान्य रूप बनवून जात आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे धातू, प्रत्यय आणि क्रिया. इथे काय बघणार आहे तुम्ही? धातू, प्रत्यय आणि क्रिया. बघा, पड, ना,
पढ़ना धातू आणि प्रत्ययाला जोडून क्रिया बनवतात आहे. लिखना लिखना, पीना पीना, दौड़ना दौड़ना. तर याबद्दल तुम्ही इथे पाहणार आहे क्रिया के मूल रूप से अनेक क्रियाएं बनती है. क्रियाचे मूल रूपातून आपल्याला अनेक क्रियाएं बनवून जात आहे. जसे पढ़ से पढ़ा, पढ़ता, पढ़ते, पढ़नी, पढ़ू, पढ़ूंगा, पढ़ेंगे, पढ़ी आदि. तर हा सगळं जे क्रियाचं मूल रूप होऊन त्यांचं रूपांतरण होऊन जात आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे क्रिया यांचा भेद. काय पाहणार आहे आता आपण? क्रिया यांचा भेद पाहणार आहे. क्रिया के भेद दो प्रकार से होते हैं. क्रिया यांचे किती प्रकार आहे? यांचा भेद किती आहे? दोन भेद आहे. किती? दोन. कर्म के आधार पर क्रिया के भेद और प्रयोग और संरचना के आधार पर क्रिया के भेद. क्रियाचे किती भेद आहे? दोन भेद आहे. पहिला आहे क्रमाच्या आधारातून क्रियांचा भेद आणि दुसरा प्रयोग या संरचनातून आधारातून क्रियाचे भेद. तर चला आता आपण क्रियाचे भेद पाहणार आहे. तर चला पाहूया. बघा, कर्म के आधार पर क्रिया के भेद. क्रमाच्या आधारातून क्रियाचा भेद. कर्म के आधार पर क्रिया के दो भेद होते हैं. क्रमाच्या आधारातून क्रियांचे किती भेद आहे? दोन. कोणकोणता? सकर्मक क्रिया आणि एक आहे अकर्मक क्रिया. कोणते दोन भेद आहे? एक तुमच्या सकर्मक क्रिया आणि दुसरा कोणता आहे? अकर्मक क्रिया आहेत. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण बघणार आहे सकर्मक क्रिया यांची परिभाषा. काय बघणार आहे? सकर्मक क्रिया यांची पहिला परिभाषा बघणार आहे. तर नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला. कळलं की नाही? हो. बघा, परिभाषा. जिन क्रियाओं में के कार्य का फल कर्ता को छोड़कर कर्म पर पड़ता है वे सकर्मक क्रिया कहलाती है. विशेष सकर्मक क्रिया की पहचान के लिए क्रिया के साथ क्या या किसको शब्द लगाकर प्रश्न करना चाहिए. सकर्मक का अर्थ है कर्म के साथ जिन क्रियाओं में कर्म की उपेक्षा रहती है उन्हें सकर्मक क्रिया कहते हैं. तर आता आपण काय पाहणार आहे? सकर्मक क्रिया यांची परिभाषा. तर नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. ज्या क्रियामध्ये कार्यांचं फळ, ज्या क्रियामध्ये कार्यांच्या फळ कर्ताला सोडून कर्मवर पडतात आहे, कर्ताला सोडून कर्मवर पडत आहे आणि ते सकर्मक क्रिया आपण बोलत आहे. विशेषतः सकर्मक क्रिया यांची पहचान क्रियाचे समोर किंवा क्रियाचे साथ काय आणि कोणाला शब्द लावून प्रश्न विचारून जात आहेत त्यांना आपण सकर्मक हा अर्थ लावून जात आहे. कर्मचा साथ किंवा कर्मच्या सत्य ज्या क्रियाचं कर्म अपेक्षा आहे किंवा उपेक्षा आहे त्यांना आपण सकर्मक क्रिया असंही म्हणतो. कळलं? तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, जैसे आयुष पुस्तक पढ़ रहा है. जैसे एक उदाहरण इथे दिलेले आहे. आयुष पुस्तक पढ़त आहे. दुसरा मोहित टीव्ही देख रहा है. मोहित टीव्ही बघत आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार सकर्मक क्रिया में अभी एक कर्म रहता है और कभी दो कर्म रहता है. आणि तुम्ही इथे बघणार आहे की सकर्मक क्रियामध्ये कधी एक कर्म असतात आणि कधी दोन कर्म पण असत आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे अकर्मक क्रिया. सकर्मक क्रिया झालेली आहे. आता आपण पाहणार आहे अकर्मक क्रिया. जिन क्रियाओं का कर्म, ज्या क्रियाचा कर्म नहीं होता तथा क्रिया का फल कर्ता पर पड़ता है वे क्रिया अकर्मक क्रिया कहलाती है. ज्या क्रियामध्ये कर्म नाही होते आणि ज्या क्रियाचा फळ कर्त्यावर पडत आहे त्यांना त्या क्रियाला आपण अकर्मक क्रिया असंही म्हणतो. जसे रमेश सो रहा है, पिताजी जा रहे हैं. रमेश झोपत आहे आणि पिताजी जात आहे. तर याप्रमाणे अकर्मक क्रिया असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे क्रिया आहे त्यांची परिभाषा बघितल्या आणि त्यांचे प्रकार बघितले. तर याबद्दल आपण पाहिले की त्यांची परिभाषाबद्दल आणि त्यांचे प्रकारबद्दल की क्रिया हा जे आपण उठत आहे, बसत आहे, वाचन करत आहे, जेवण करत आहे, हा सगळं क्रिया होऊन जात आहे. तर क्रियाबद्दल आपण हा माहिती झाले की क्रियांचे रूपांतरण कसं परिवर्तन होऊन जात आहे, क्रियाचं बद्दल आपल्याला कसं जाणून घ्यायचं आहे आणि क्रियाबद्दल हे आपल्याला वाक्यांचे रूपांतरण होऊन जात आहे. क्रियाच्या प्रकारात दो आहे, सकर्मक आणि अकर्मक क्रिया आणि त्यांचा प्रकार पाहिले आणि त्यांचे उदाहरण पण आपण पाहिले. सर्व नीट प्रमाणे ऐकून घ्या आणि पुन्हा करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.